यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती। माझ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज एक नाही तर चक्क दोन अत्यंत मोठ्या आणि तुमच्या खिशाला थेट आर्थिक दिलासा देणाऱ्या गोड बातम्या राज्य शासनाकडून अधिकृतपणे समोर आल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची अगदी डोळ्यात प्राण आणून आणि चातकासारखी वाट पाहत होते, ती प्रतीक्षा आता कायमची संपणार आहे। कारण आज आपण या बातमीपत्रात अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत की राज्य सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांसाठी नेमका किती मोठा निधी बाहेर पडला आहे। मित्रांनो, ही कोणतीही साधीसुधी बातमी नसून राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक पारडे जड करणारी एक ऐतिहासिक घोषणा आहे। कारण एका बाजूला राज्य शासनाने बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी योजनेचा धडाका लावत हजारो कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत एक असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे जो ऐकून प्रत्येक शेतकऱ्याचा चेहरा नक्कीच आनंदाने उजळून निघेल। नमो शेतकरी योजनेचे रखडलेले पैसे खरोखरच दुप्पट होऊन म्हणजे चक्क 4,000 रुपये एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात जमा होणार का? आणि जर जमा होणार असतील तर ते नेमके कोणत्या तारखेला मिळणार यावर आज आपण सविस्तर आणि सखोल प्रकाश टाकणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला या दोन्ही महत्त्वाच्या योजनांचा थेट लाभ मिळवायचा असेल तर आजचे हे विशेष बातमीपत्र शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन ऐका, कारण यातली एकही माहिती तुमच्याकडून सुटली तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि तुम्हाला हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागू शकते। आता आपण आपल्या आजच्या सर्वात पहिल्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ब्रेकिंग न्यूजकडे सविस्तरपणे वळूया। ही बातमी राज्यातील त्या लाखो शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या संजीवनीसारखी आहे जे अनेक वर्षांपासून डोक्यावरील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले होते। राज्यामध्ये सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अत्यंत युद्धपातळीवर आणि वेगाने सुरू असून या योजनेअंतर्गत राज्य सरकारने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा टप्पा नुकताच यशस्वीरित्या पार केला आहे। शासनाच्या संबंधित कृषी आणि सहकार विभागाकडून अधिकृतपणे जी आकडेवारी आणि माहिती समोर आली आहे त्यानुसार या ऐतिहासिक कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल 16,96,000 पात्र आणि गरजू शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता। या महाकाय संख्येचा विचार करता शासनाने अत्यंत तत्परतेने पावले उचलत पहिल्याच टप्प्यामध्ये राज्यभरातील तब्बल 6,22,000 शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर कर्जमाफीच्या रकमेचे अत्यंत यशस्वीरित्या आणि पारदर्शकपणे वाटप पूर्ण केले आहे। तुम्हाला हे ऐकून नक्कीच सुखद धक्का बसेल की या पहिल्या टप्प्यातील वाटपापोटी राज्य शासनाच्या तिजोरीतून तब्बल 5,028,70,38,206 रुपये एवढी प्रचंड मोठी आणि घसघशीत रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून म्हणजेच सुरक्षित अशा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे। मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांच्या प्रमुख आणि विशेष उपस्थितीमध्ये हा कर्जमाफीचा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हलका होण्यास एक मोठी आणि सकारात्मक सुरुवात झाली आहे। आता या बातमीपत्रात आपण अत्यंत सविस्तरपणे हे देखील समजून घेणार आहोत की महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या महसूल विभागातील आणि कोणत्या भागातील शेतकऱ्यांना या हजारो कोटी रुपयांच्या निधीपैकी किती वाटा मिळाला आहे। कारण ही आकडेवारी प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आपण विदर्भातील अमरावती विभागाचा विचार केला तर या विभागातील हजारो शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने सर्वाधिक आणि सर्वात मोठा वाटा देत तब्बल 1,372 कोटी रुपयांचा भरघोस निधी थेट वितरित केला आहे। यानंतर आपण जर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या भूमीकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर विभागाकडे वळलो तर या विभागातील पात्र आणि गरजू शेतकऱ्यांसाठी शासनाकडून 932,60,69,000 रुपयांची भली मोठी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर सुरक्षितपणे जमा करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सधन मानल्या जाणाऱ्या परंतु तरीही कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या पुणे विभागाचा सविस्तर विचार करता या विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 860 कोटी रुपये वर्ग करून शासनाने मोठा दिलासा दिला आहे। तसेच पूर्व विदर्भातील म्हणजेच नागपूर विभागातील पात्र शेतकऱ्यांसाठी तब्बल 544 कोटी रुपयांचा निधी शासनाने आनंदाने वितरित केला आहे। यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 129 कोटी रुपयांची घसघशीत रक्कम जमा झाली असून कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी देखील 108 कोटी 85 लाख रुपये कर्जमाफीपोटी थेट जमा करण्यात आले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली ही अतिशय मोठी आणि पारदर्शक आकडेवारी शासनाकडून अधिकृतपणे समोर आली असून यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्राला एक मोठी आणि सकारात्मक गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे।
परंतु ही सर्व आकडेवारी आणि निधीचे वाटप पाहत असताना आता सर्वात मोठा चिंतेचा आणि अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो, तो आपल्या त्या शेतकरी बांधवांचा ज्यांच्या खात्यावर अद्यापही या कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत किंवा ज्यांचे नाव या पहिल्या बहुचर्चित यादीमध्ये आलेले नाही. तुमच्या मनात हा प्रश्न वारंवार नक्कीच घुमत असेल की आमचे हक्काचे पैसे कधी येणार आणि त्यासाठी आम्हाला आता नेमकं काय करावं लागेल. तर शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही सर्वांनी एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकली पाहिजे. राज्य शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि वारंवार हेच सांगितले आहे की एवढ्या मोठ्या कर्जमाफीचे पैसे हे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना न देता ते टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत. जसे की आपण पाहिले, पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांना या योजनेचा थेट आर्थिक लाभ मिळाला आहे आणि आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही त्यांचे हक्काचे पैसे हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने जमा होण्याची प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि प्रशासकीय कामामध्ये सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अट तुम्हाला स्वतःहून पूर्ण करायची आहे, ती म्हणजे ई-केवायसी म्हणजेच तुमचे आधार प्रमाणीकरण करणे होय. अनेक शेतकऱ्यांचा असा गैरसमज झाला आहे की केवळ कर्जमाफीच्या यादीत आपले नाव आले म्हणजेच आपले पैसे आपोआप आपल्या थेट खात्यात जमा होतील. पण असा विचार करणे अत्यंत चुकीचे ठरेल, कारण यादीत नाव आल्याची खात्री झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः आपल्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरातील जवळपास 12 लाखांहून अधिक जागरूक आणि तत्पर शेतकऱ्यांनी ही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि म्हणूनच त्यांचे रखडलेले पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. त्यामुळे जर तुमचे नाव पहिल्या यादीत आले असेल आणि अद्याप तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमची ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर आजच्या आज किंवा जसा वेळ मिळेल तसा शक्य तितक्या लवकर तुमच्या बँकेच्या शाखेत जा, अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घ्या आणि ई-केवायसीची सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच 100% खात्रीने तुमच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची पुढची सर्व प्रक्रिया सुरू होईल, हे तुम्ही कायम ध्यानात ठेवले पाहिजे. आणि याच्याबरोबर ज्या शेतकरी मित्रांचे नाव या पहिल्या यादीत आलेच नाही, त्यांनी अजिबात निराश, हताश किंवा कोणतीही चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कारण आतापर्यंत फक्त 17 लाख शेतकऱ्यांचीच ही पहिली यादी प्रसिद्ध झाली असून प्रशासकीय पातळीवर या अत्यंत महत्त्वाच्या योजनेचे काम रात्रंदिवस सुरू आहे आणि लवकरच उर्वरित सर्व पात्र आणि गरजू शेतकऱ्यांची दुसरी मोठी यादी देखील लवकरच प्रसिद्ध होण्याची अतिशय दाट आणि सकारात्मक शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे जर तुमचे नाव पहिल्या यादीत नसेल तर तुम्ही दुसऱ्या यादीची नक्की प्रतीक्षा करा, कारण शासन राज्यातील एकाही पात्र शेतकऱ्याला या कर्जमाफीपासून वंचित ठेवणार नाही, अशी भूमिका शासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. ही सर्व कर्जमाफीची सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाची माहिती समजून घेतल्यानंतर आता आपण आपल्या बातमीपत्रातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या अशा दुसऱ्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजकडे वळणार आहोत. आणि ही बातमी आहे राज्याच्या बहुचर्चित आणि राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार देणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील. राज्यातील जवळपास 90 लाख पात्र शेतकरी बांधव ज्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाची आणि आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्याबाबत एक अतिशय मोठी आणि खळबळजनक अपडेट साम टीव्ही या नामांकित वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्याने आणि त्यांच्या विशेष बातमीच्या माध्यमातून नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रासमोर आली आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. मित्रांनो, आपल्या सर्वांना हे चांगल्या प्रकारे माहीतच आहे की केंद्र सरकारच्या बहुचर्चित पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपयांचे हप्ते जून महिन्यामध्येच देशभरातील आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अत्यंत सुरळीतपणे जमा झाले आहेत आणि आता त्याला बराच मोठा काळ उलटून गेला आहे. सर्वसाधारणपणे आतापर्यंत असा एक नियम किंवा प्रघात पडलेला आपल्याला पाहायला मिळत होता की केंद्र सरकारचे पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर लगेचच काही दिवसांच्या अंतराने किंवा जास्तीत जास्त एका आठवड्याच्या आत राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो आणि शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळतो. परंतु यावेळेस दुर्दैवाने तसे काहीही घडलेले नाही आणि याच कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या हप्त्याची अगदी सारखी प्रतीक्षा करत आहेत. आणि हा निधी नेमका कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार, हाच एकमेव आणि सर्वात मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि गावागावातील पारावर वारंवार उपस्थित केला जात आहे. मग आता असा एवढा मोठा विलंब का होत आहे आणि सरकारचे पैसे नेमके कुठे अडकले आहेत, असा साहजिक प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर सूत्रांकडून आणि राज्याच्या विविध प्रसारमाध्यमांतून समोर येत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीनुसार सध्या राज्य सरकारच्या तिजोरीवर काहीसा मोठा आणि अनपेक्षित आर्थिक ताण निर्माण झाल्याचे अत्यंत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत जोमात सुरू आहे, ज्यामध्ये राज्यातील करोडो महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. आणि त्यासोबतच आता आपण सविस्तरपणे पाहिलेली शेतकरी कर्जमाफी योजना, तसेच अन्नपूर्णा योजना आणि यांसारख्या इतर अनेक मोठ्या आणि प्रचंड खर्चिक अशा लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी एकाच वेळी सुरू करण्यात आली आहे. या सर्व भव्य आणि मोठ्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर आणि शासनाच्या निधीच्या उपलब्धतेवर खूप मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आणि याच आर्थिक ताणामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणास हा काहीसा विलंब लागत असल्याची दाट शक्यता सध्या राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. पण शेतकरी मित्रांनो, याच विलंबाच्या आणि काहीशा निराशेच्या वातावरणातून एक अत्यंत सकारात्मक आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठा आनंद देणारी एक शक्यता देखील निर्माण झाली असून साम टीव्ही या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार आणि शासनाच्या अत्यंत विश्वासार्ह अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे जे पैसे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहेत, ते आता शासनाकडून एकत्र आणि दुप्पट दिले जाण्याची अतिशय दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे तब्बल 2 हप्ते एकाच वेळी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. जर खरोखरच असे घडले आणि शासनाने हा निर्णय घेतला, तर राज्यातील प्रत्येक पात्र आणि गरजू शेतकऱ्याच्या बँक खात्यावर एकाच वेळी तब्बल 4,000 रुपये जमा होऊ शकतात, जे पाहता महागाईच्या आणि शेतीच्या या अत्यंत कठीण काळामध्ये ही मोठी रक्कम खरोखरच राज्यातील बळीराजासाठी एका मोठ्या आर्थिक दिलाशाची आणि अत्यंत आनंदाची बातमी ठरू शकते. आता या सगळ्यात सर्वात मोठा आणि प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला कळीचा प्रश्न असा निर्माण होतो की हे 4,000 रुपये किंवा हा रखडलेला मोठा हप्ता नेमका कधी आणि कोणत्या तारखेला जमा होणार. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट आपण सर्वांनी अत्यंत स्पष्टपणे आणि गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे की सध्या तरी राज्याच्या सरकारकडून, राज्याच्या कृषी विभागाकडून किंवा कोणत्याही अधिकृत अधिकाऱ्याकडून हप्ता जमा करण्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख लेखी स्वरूपात किंवा GR काढून जाहीर करण्यात आलेली नाही. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. मात्र शासनाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राज्याच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये तसेच प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने येत असलेल्या बातम्यांनुसार आणि राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार आगामी सणांच्या अत्यंत मोठ्या आणि पवित्र मुहूर्तावर राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना ही अतिशय मोठी भेट देऊन एक सुखद धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 अत्यंत महत्त्वाच्या तारखांची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त आणि जोरात सुरू आहे, ज्यामध्ये पहिली तारीख म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजेच आपला भारताचा स्वातंत्र्य दिन, ज्या दिवशी देशभरात आणि राज्यात अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घोषणा होत असतात. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची तारीख म्हणजे 28 ऑगस्ट म्हणजेच भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आसपासचा काळ. या 2 अत्यंत मोठ्या आणि विशेष मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर राज्याचे सरकार आपल्या लाडक्या बळीराजाला ही मोठी खुशखबर देऊन त्यांच्या बँक खात्यावर हा हक्काचा 4,000 रुपयांचा निधी थेट वर्ग करेल, अशी अतिशय दाट शक्यता आणि मोठा अंदाज सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र वर्तवला जात आहे.